नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस नवीन ब्लॉग साळवे परिवार कॉमेडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग घेऊन येतात. आज जरा थोडासा मजेदार असा ब्लॉग आहे, तर तुम्ही बघा आज आम्ही काय काय चर्चा करतोय, काय काय घेऊन येतोय. चालू ठेवा. तर आज घरात असा विषय निघला आहे की कोण किती शाळा शिकले काय वगैरे, तुमच्या खानदानीत किती शाळा शिकलेत, बायकोच्या खानदानीत किती जण शाळा शिकलेत. तर आमच्या घरात तर माझी 12वीपर्यंत, मी 12वीला म्हणजे 12वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. 12वी म्हणजे 11वी पास आहे, पण 12वीला काय मी पेपर दिले नाही. आता बायकोचं असं म्हणणं आहे की तिने 12वी केलेली आहे, पण 12वीला किती विषय फेल झालेले रे? सगळे विषय पहिले एकच सुटला. किती विषय होते आता मला पण माहिती नाही. जाऊ दे, 5-6 विषय असतात ते. हा. म्हणजे 12वी फेलच झालेली किती केलं तर. बरं, फेल झाले तर माझं लग्न फेब्रुवारी महिन्यात धरलं. त्याच पिरियड मध्ये माझे पेपर होते तर मला फक्त माझ्या डोक्यात एकच होता, नवरा एक नवरा. त्याच्यामुळं काय मी अभ्यास केलाच नाही. तर हिचं म्हणणं असं आहे, आणि आमचं असं म्हणणं होतं की नाही का, जरी 12वी फेल झाली होती, सगळेच विषय फेल झाले. आमच्या खानदानीमध्ये ना 10वी पास सगळे पास झालेले आहेत. म्हणजे नाही का, पहिल्यापासून नाही का, म्हणजे जे कोण पहिलीला गेलं की 10वीपर्यंत सगळे पास झाले. मग 11वी, आता मग आमच्या बाबूने म्हणजे चैतुनी पोराने माझ्या 12वी पास झालेला आहे. आणि पोरगी आत्ता 10वीला आहे, पण ती लय हुशार आहे. ती काय म्हणलेली आहे की मी 10वी पास 100% होईल ना? होईल का नाही? होणार नक्की. नाही तर ते काय होतंय माहिती का, सध्याला आजकाल असं आहे ना, लोकांना मोबाईल शिवाय काही जमतच नाहीये. एक टायमाला जेवण नसलं तर चालन, पण मोबाईल पाहिजेत. आणि अरे बापरे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या मोबाईल मध्ये जर रिचार्ज जर नसला तर मग सगळ्यात डेंजर, तर खतरनाक बाबो, मग त्याला डेंजर काम. मोबाईल हा गरजेचा आहे सध्याला. आता चालू ठेवा मित्रांनो, जरा अशी भूक लागलेली आहे. चालता बोलता थोडं खातोय काहीतरी. किचन मध्ये आता काम चालू होतं बायकोचं, स्वयंपाक चालू होता. आमचं पोरगं जेवतंय. पोरगी बघा, तेच मी मागाशी म्हणलं होतं ना, मोबाईलचं नाही असं, फक्त मोबाईल. जिंदगानी खराब झाली मोबाईल मुळे या पोरीची. काय म्हणते तुझी मम्मी रे? तुम्ही तरी काय करता? मी काय करतोय? तुम्ही तेच करता. कंट्रोल उदय. मोबाईल मध्ये नुसतं तोंड घालत बसायची अशी. मग मोबाईल सगळ्यांना आता आवश्यकच आहे ना. मोबाईल शिवाय काय तर. लय मोबाईल तुला आवडतो ना. असं हसायचं नाही, हे 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 ओ असं ते. माणूस पाणी पित ना. Women. खरं या, मोबाईल पाय काय काय होतंय ना, अरे डेंजर खेळ आहे. बर झाली हिरोईन नंबर 1. 12वी फेल. 12वी फेल हिरोईन. कंट्रोल उदय. 12वी फेल हिरोईन. आणि हा 12वी पास इंजिनियर. 6 वाजता झोपून उठलेला आहे तो, त्याच्यामुळे जरा त्याला भूक लागली आणि तो खातोय. आता
काय घ्यायचं? पाणी हाताने घ्यायचं. वाह, सल्ला दिलेला आहे बाबू तुला दीदीनी, मग तसं करतो आता. म्हणजे तुमच्या काय दोघींनी काय ठेका घेतला का काय बिर्याणी खायचंच फक्त? मग काय करायचं? ते आम्ही मिक्स भाजी उरलेली लक्षात ठेवा. मग त्याच्यात ते मसाला त्याच्यात टाकणार तो मसाला टाकून तो पुलाव टाईप करणार राईस टाकून. म्हणजे तुम्हाला अंडा मसाला बस. म्हणजे जेवण वाचवायचं काम चालू आहे. नाही वाचवायचं नाही, जेवण न करण्याचा बहाणा. हा असंच आहे की, जेवण न करण्याचा बहाणा म्हणजे हेला डाला ना. तांदूळ शिजवायचा, त्याला ते मसाला वाटायचा. अरे आता तोच शॉर्टच झाला ना कसला शेवटी, शॉर्ट झालाय? जेवण न बनवण्याचा. चपात्या कोणी केल्या? तुम्ही केल्यात काय? चपात्या केल्याय म्हणजे लगेच झालं. आता कांदा बी तर तुम्ही चिरून देणार आहे. मग दिला नाही देत नाही कधी कधी. आताच बोलते लेटस. अरे लेटच सोड, पण देत नाही का? काय काय करतोय? अरे बायकोच जग बायकोचं ऐकल्याशिवाय त्याला पर्यायच नाहीये. ऐकायचं नाही तर घरात कोण देतय खायला आणि प्यायला? दरबाई त्याला पाणी दे, एवढं प्यावं म्हणलं संपव, तर त्यात आला भागीदारी. प्या आता तेवढं. ये ना बाबा, खायला बोंबलत योगच घेण्यात देण्याचं हे असं चालू असतं. आणि आता एक विचार केलाय मित्रांनो, आम्ही ना आज एक काढला ना आता छोटासा ब्लॉक, उद्या परत एक ब्लॉक काढणार आहे. हे खाल्ल्यावरच होते. बाहेरचा असू द्या, घरातला असू द्या. आता लोक मला म्हणले की अहो तुम्ही ते बरं का, मसाला चाट मसाला. अरे ते दत्ता मोरे आहेत ना, मला म्हटले अहो साळवे सगळेजण ते नाही का ते ब्लॉक का नाही काढत तुम्ही लोक? आम्ही ते नाही का तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो, आम्ही तुमचे ब्लॉक नाही. मग नाही, त्यांना म्हणलं ना तुम्ही काय करताय, फक्त शॉर्ट व्हिडिओ बघताय म्हटलं, आमचे मोठे पण व्हिडिओ बघा ना म्हटलं. ब्लॉग ते फेसबुकला बघत असतील ना. नाही त्यांच्याकडे फेसबुकच नाहीये, युट्यूब आहे का? युट्यूब मध्ये बघते ते. आहे की युट्यूबला. मग मी त्यांना तेच म्हटलं तुम्ही युट्यूबला बघा, तर ते म्हटलं युट्यूबलाच पाहतोय आम्ही, पण तुम्ही ना तुमचे ते शॉर्ट व्हिडिओ पाहतो आम्ही, मोठे व्हिडिओ नाही पाहिले. मग आपले जास्त नाहीत ना, किती 12-13 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. तर मित्रांनो तिला म्हणणार मी, आधी मला फोन आला आईचा, बाब्या काय ती काय करतो तुझा पोरग ते ब्लॉक काढला, म्हातारीच्या घरी चाललोय, म्हातारी आता भेटन असं तसं. हा म्हातारी म्हणतो का? नाही म्हणलं, आता तू हिरोईन आहे ना. बरोबर आहे ना, हिरोईनच आहे ना. हिरोईन नाही, सॉरी, रील स्टारच आहे ना म्हातारी. हा ते लक्षात नाही आलं ना, सासूबाई आहेत त्या माझ्या, मी नाही ना बोलू शकत. हा म्हातारी तुम्ही बोलू शकता, पण मी नाही बोलू शकत. म्हातारी नाही म्हणू शकत ना मी. तू म्हणशील का म्हातारी? हा तू म्हणणार आहे म्हातारी? अरे नको म्हणू, तिला नाही आवडत. रील स्टार म्हणलं तरी चालेल बाबा, म्हातारी नको म्हणू. नाही, रील स्टार म्हातारी म्हणा. ते पण असे गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छूट गया. हम फास्ट ते पण असे ठस्सन में बोलेंगे, ठस्सन से बोलेंगे हम लोग. म्हातारीकडनं लय शिकायसारखं आहे, लक्षात ठेवा. आज म्हणजे नाही का एक कला आहे त्या म्हातारीमध्ये, काही का होईना आज, आणि त्या कलेमधून आज अख्ख्या महाराष्ट्रात म्हातारी फेमस झाली. आता आम्ही छोटासा ब्लॉग संपवत आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नवीन कुणी पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा, आम्हाला लाईक करा आणि शेअर करा. चला, धन्यवाद.